आज विधान परिषदेत ठाकरे सेनेचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यकाळाच्या निरोप समारंभादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना भर सभागृहात सत्तेत सहभागी होण्याची थेट ऑफर दिली आहे। ही ऑफर विधान परिषदेच्या सभागृहात जाहीरपणे देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे। यापूर्वीच उद्धव ठाकरे आणि त्यांचे बंधू राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात उलटसुलट तर्कवितर्कांना उधाण आलं होतं। त्यातच आता फडणवीसांच्या या ऑफरमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणालेत हे आपण जाणून घेऊच। त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण बघतोय राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून प्रचंड अस्वस्थता असल्याचं चित्र आहे। निवडणुका आल्या की कोणाची युती होईल आणि कोणाचा पक्ष फुटेल काहीच सांगता येत नाही। नुकतीच आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची युती झाली आहे। त्यातच आजच विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली। दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टर्म संपल्यामुळे आज त्यांचा निरोप समारंभ सभागृहात पार पडला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भाषणं झाली। यावेळी उद्धव ठाकरे हे देखील सभागृहात उपस्थित होते। पुढे मुख्यमंत्री फडणवीस बोलण्यासाठी उभे राहिले आणि ते म्हणाले, आणि म्हणूनच मी जसं म्हणालो की या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत। त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून। उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, पण ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। ऐकलत? एवढंच नाही, पुढे तुम्हाला सांगते, हे सगळं घडण्याआधी सभागृहाच्या परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट सभागृहात ऑफर देत म्हटलंय, आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप 2029 पर्यंत नाहीये, मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे असं मुख्यमंत्री फडणवीस स्वतः भर सभेत म्हणाले। त्यामुळे फडणवीसांच्या या वक्तव्याचे आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। दरम्यान विधान भवन परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे अचानक समोरासमोर आल्याने त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करत चर्चाही केली। त्यानंतर सभागृहात फडणवीसांनी थेट ठाकरेंना सत्ताधारी बाजूला येण्याची जाहीर ऑफर दिल्यानंतर सभागृहात हास्यकल्लोळ झाला। मात्र राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती बघता कधी काय होईल सांगताच येत नाही। या सर्व घडामोडी होत असताना शेवटी असं काही घडलं ज्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या। आज अंबादास दानवे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला। त्यांच्या निरोप समारंभावेळी विधान परिषदेत सर्वच महत्त्वाच्या नेत्यांनी भाषणं केली, तसेच त्यानंतर त्यांचे फोटो सेशनही झाले। पण याच फोटो सेशन दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्वतः संवाद साधला, पण मात्र एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं काय, त्यांच्या शेजारीही बसणं त्यांनी टाळलं। परंतु उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी स्वतः संवाद साधल्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना तोंड फुटलंय। दरम्यान अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या ऑफरबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता। याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणालेत की सभागृहात या गोष्टी खेळीमेळीने झाल्यात आणि त्या गोष्टी खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात। याचाच अर्थ देवेंद्र फडणवीसांनी दिलेली सत्तेत सहभागी होण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी धुडकावून लावली आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत सहभागी होण्याची दिलेली ही ऑफर जरी खेळीमेळीच्या स्वरूपात असली तरी तिने अनेक राजकीय चर्चांना जन्म दिलाय। सध्या राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती बघता कधी काय होईल सांगता येत नाही। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।